तर ठाण्याजवळच्या मुंब्रा इथे घडलेल्या रेल्वे अपघातावर प्रवासी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मुंब्रा आणि दिव्या दरम्यान अपघात होऊ शकतो अशा प्रकारची पूर्वकल्पना यापूर्वीच रेल्वे प्रवासी संघटनेकडून रेल्वे प्रशासनाला दिली गेली होती असं रेल्वे प्रवासी संघटनांनी म्हटलंय। तसेच अनेक बदल सुद्धा रेल्वे प्रशासनाला सुचवले होते, मात्र त्या संदर्भात कोणतीही पावलं न उचलल्यामुळे आजचा हा अपघात झाल्याचं निदर्शनास येतंय असं रेल्वे प्रवासी संघटनांचं म्हणणं आहे। याच संदर्भात रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सिद्धेश देसाई यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। पाहूया। मुंब्रा ते दिवा दरम्यान आज जो अपघात झाला तो अपघात यापूर्वी होऊ शकतो किंवा अशा प्रकारचा अपघात होऊ शकतो अशी पूर्वकल्पना ज्यांनी दिली होती ते आपल्यासोबत आहेत सिद्धेश देसाई जे रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष आहेत। सर, खूप सारं स्वागत। अशा प्रकारचा अपघात होऊ शकतो असा तुम्ही अंदाज याआधीच व्यक्त केलेला होता, नेमकं तुम्ही पत्रात काय नमूद केलं होतं, रेल्वेला तुम्ही काय कळवलं होतं? हे बघा, हे अपघात आज जास्त प्रमाणात झाले म्हणून आपण भेटतोय, पण हे अपघात वारंवार इकडेच होत आहेत। म्हणजे आम्ही त्यांना अगोदर सांगितलं की दिवा ते ठाणे ह्यामध्ये जे आहे ना तिकडे भयानक प्रमाणे सकाळच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला गर्दी होते आणि ती अतिगर्दी होण्याचं कारण हे आहे की तिकडच्या लोकांसाठी दुसरा पर्याय नाहीये। तिकडे या जॉब नसल्यामुळे जास्तीत जास्त लोक ठाण्या ते पुढे प्रवास करतायत, त्यामुळे हे जे प्रवास करतात ना त्याच्यामुळे जे एका रेल्वेमध्ये साधारण 3700 प्रवासी असायला पाहिजे, तिकडे 6500 प्रवासी सुद्धा भरले जात आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं, रेल्वे झुकते सुद्धा आहे। आता जे नवीन ट्रॅक टाकण्यात आले ते नवीन ट्रॅकमध्ये सुद्धा कळव्यानंतर त्यांनी कर्व दिलेला आहे मुंब्रा साईडला जाताना, त्याच्यावर सुद्धा आम्ही त्यांना माहिती दिली होती की इकडे कर्वमुळे रेल्वे झुकते आहे आणि त्याच्यामुळे पण अपघात होऊ शकतात। त्यामुळे ही सगळी पूर्वकल्पना आम्ही डीआरएमना दिली होती आणि आम्ही गेले वारंवार ह्या विषयावर आम्ही त्यांच्याशी चर्चा पण झालेली आहे, पण दुर्दैवाने काही निर्णय घेण्यात आला नाही। सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे ते अतिगर्दी आहे। अतिगर्दी असल्यामुळे तुम्ही जर जास्त ट्रेन चालू केले असता ठाण्यापर्यंत तरी सुद्धा ती गर्दी कमी झाली असता आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता। एसी लोकलची कुठच्याही प्रवासी संघटनेने किंवा मुंबईकरांनी मागणी केली नव्हती, ते आमच्यावर लादण्यात आलेलं आहे, पण जे खरंच पाहिजे होतं ते अजूनही मिळालेलं नाहीये। त्यामुळे निकेश मोरेसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।